आता यानंतरची बातमी आहे नाशिकच्या इगतपुरीमधून। मागील 5 वर्षांपासून केवळ 3 किलोमीटर रस्त्यासाठी खैरेवाडीतले आदिवासी मागणी करतायत। त्यांनी आज मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको पण केलाय। रस्त्याअभावी उपचाराविना एकाचा मृत्यू झालाय। कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्यात, तर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फयाज शेख यांनी, पाहूया। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधली खैरवाडी ही एक अतिदुर्गम भाग, आदिवासी वस्ती असलेले केवळ 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन करतात, ते सरकारकडे निवेदने देतात, ते मात्र खासदारांना आमदारांच्याकडून केवळ आश्वासनं दिली जातात। अनेकांना यांचा मृत्यू पत्करावा लागलाय। जे गरोदर महिला आहेत त्यांना डोळे घेऊन या रस्त्याने अनेक यातना सहन करत जावे लागतात। आज प्रजासत्ताक दिन आहे। प्रजाच्या सत्तेसाठी आणि प्रजाच्या हक्कासाठी आज हे लोक संपूर्ण आदिवासी हे रस्त्यावर उतरली आहेत। नाशिक मुंबई महामार्ग यांनी आडून पकडलेला आहे। आपण जर बघू शकता तर गोटीगावल यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून यांची मागणी आहे तर केवळ 3 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्ण करून द्यावा, मात्र शासन यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत। फैयाज शेख, साम टीव्ही, इगतपुरी।